नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारतीय मेंगडे या चॅनलवर। आज मी तुम्हाला फरसबी आणि ओल्या वाटाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हे बघा, भाजी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतले की फरसबी आहे, एक बटाटा आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, कढीपत्ता आहे, ओला वाटाणा आहे। आता हे पहिले आपण भाज्या पूर्ण सगळ्या कट करून घेऊया। हे बघा, आपल्या भाज्या कट करून झाल्यात आता सगळ्या। आता आपण गॅस चालू करून कढई ठेवलेली, त्याच्यात 2 चमचे तेल टाकले, जिरे मोहरी टाकली। आता कांदा टाकूया। कांदा चांगला लाल होऊन देऊ आपण। हा बघा, कांदा चांगला लाल झालाय। आता आपण टोमॅटो टाकूया। सॉरी, पहिला कढीपत्ता टाकायला विसरले मी। बघा, चांगलं शिजलं टोमॅटो आणि कांदा। आता त्याच्यामध्ये मसाले टाकूया। घरगुती मसाला थोडा, गरम मसाला, थोडीशी हळद, चिकन मसाला। कांदा मसाला टाकायचा 1 चमचा। मीठ टाकायचे थोडं आपल्याला, खराट नको व्हायला, लागलं तर परत घेता येईल। आता वाटाणे आपण त्याच्यामध्ये टाकूया। आता आपण ही फरसबी बटाटा आहे ना, तो त्याच्यात टाकूया। चांगले हलवून घेऊ आपण भाजी ती। आता त्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण। झाकण ठेवूया त्याच्यावरती। ताटामध्ये पण पाणी ओतू आपण, कारण भाजी खाली लागणार नाही आपली। 5 मिनिटं शिजून देऊया। आता भाजीवरचं आपण झाकण काढूया। बघा, छान झाली भाजी। आता आपण ताट भरून जेवायलाच घेऊया। हे बघा, आपलं ताट झालं तयार। हे बघा, अशी झाली भाजी। आणि हा ठेचा आहे, भाकरीत ठेचा मी त्या दिवशी बनवला होता ना मिरचीचा, ते काय 4-5 दिवस सुद्धा टिकतो। आपण तसं बनवून ठेवू शकतो, खाऊ शकतो। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।